मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये पोहोचले। त्या ठिकाणी सरकारच्या प्रतिनिधींसोबत त्यांची चर्चा सुद्धा सुरू आहे, मात्र तोडगा निघताना दिसत नाही। ते आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे। सर, काय सांगाल, एकंदर जो सगळा घटनाक्रम सुरू आहे कसं बघता तुम्ही याला? नाही, हे बघा की मी वारंवार म्हणत असतो की सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये संवाद होऊन दोन्ही पक्षाकडून एक मध्यस्थी मार्ग काढून जे काही प्रश्न आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून व्हायला पाहिजे। एकतर्फी आम्ही म्हणतो हेच व्हायला पाहिजे, आम्ही म्हणतो हेच व्हायला पाहिजे, पण ते पूर्ण करण्याकरता सरकारला विचार करावा लागतो की आंदोलनकर्त्यांची जी काही मागणी आहे ती संविधानाच्या कक्षेत बसणारी आहे काय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारी आहे काय। जर संविधानाच्या कक्षेमध्ये बसणारी नसेल आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बसणारी नसेल तर आंदोलनकर्त्यांनी किती आग्रह धरला तरी सरकार ती मागणी मान्य करू शकत नाही। आणि म्हणून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारने उच्च न्यायालयाचे 3 निवृत्त न्यायमूर्तींची एक सल्लागार समिती केलेली आहे आणि योगायोगाने तिन्ही न्यायमूर्ती हे मराठा समाजाचे आहे आणि सरकार त्यांच्याकडनं वारंवार सल्ला घेत असते आणि आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत याचा विचार करून सरकार जे काय करू शकते ते प्रस्ताव आंदोलनकर्त्यांच्या पुढे सरकार मांडत असते। त्यांनी अभ्यास करून चिंतन करून काहीतरी मध्यस्थी मार्ग काढून हे आंदोलन कशा काय प्रकारे आपल्याला थांबवता येईल आणि समाजाला न्याय देता येईल याचा विचार आंदोलनकर्त्यांनी करायला पाहिजे। सर, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्या ठिकाणी एपीएमसी मार्केटच्या मैदानात पोहोचलेले आहे। त्यांना तिथून समोर जायला सांगितलं जातं, मात्र ते अजूनही तिथे आहे, तोडगा निघताना दिसत नाही। मग अशामध्ये मुंबईवर याचा परिणाम होईल? नाही, नक्कीच आधीच मुंबई शहर हे फार क्राऊडेड शहर आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक आल्यावरती मुंबईच्या माणसांच्या जनजीवनावर त्याचा परिणाम होणार आहे। म्हणून याचासुद्धा विचार व्हायला पाहिजे, कारण आज ठीक आहे पण उर्वरित समाज हा जर समाजाच्या विरोधामध्ये गेला तर मग पुन्हा तिथे वेगळं काहीतरी घडू शकते। सर्वांनी शांततेने याचा विचार करावा आणि आपल्या आंदोलनामुळे दुसऱ्या लोकांवरती कुठला वाईट परिणाम होणार नाही याचीसुद्धा दक्षता आंदोलनकर्त्यांनी घ्यायला पाहिजे। ज्याप्रमाणे सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन चर्चा करतात आहे, परंतु चर्चेतून काही निष्पन्न होताना दिसत नाही। कसं नेमकं बघायचं याला? तोडगा निघेल नाही निघेल काय? आता आज सरकारने काय प्रस्ताव दिला ते मला कळलं नाही अजून, ते कळल्यावरती मी काहीतरी त्याच्यावरती बोलू शकलो असतो। पण सरकारने जो प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाचं चिंतन हे आंदोलनकर्त्यांनी करून काही मध्यस्थी मार्ग काढता येतो का याचा विचार करायला पाहिजे आणि तो जर विचार केला तर नक्कीच आंदोलनकर्त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। आंदोलनकर्त्यांकडून कुठेतरी रेटून नेलं जात आहे असं नाही, तो असं असतं की आंदोलनाचा एक भाग असतो, जे वेगवेगळे मार्ग असतात तो एक मार्ग त्या ठिकाणी वापरला जात आहे, वारंवार प्रयत्न केला जात आहे की त्यांची मागणी पूर्ण करण्याकरता। पण हे करत असताना मी नेहमी म्हटलं की आपली मागणी संविधानाच्या कक्षेत बसणारी आहे का, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारी आहे का याचा विचार करून जर नसेल तर जसं सरकारने 3 निवृत्त न्यायमूर्तींची सल्लागार समिती तयार केली तसेच अनेक निवृत्त न्यायमूर्ती आंदोलनकर्त्यांसोबतसुद्धा असतील, त्यांनी सोबत बसून काहीतरी मध्यस्थी मार्ग काढून समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे। नक्कीच दोन्ही बाजूकडून कुठला तरी मध्यस्थीचा मार्ग निघाला पाहिजे असं बबनराव तायवाडे स्पष्ट सांगतात। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।